विकेंड प्रमाणे या विकेंडलाही आम्ही घेऊन आलो आहोत कार लव्हर्ससाठी ऑन द रोड हा स्पेशल शो स्पेशल आमच्या टीम बरोबर। त्या शो मध्ये होणार आहे प्रत्येक नव्या गाडी रोड टेस्ट। काय आहे तिची स्पेशालिटी, काय आहे तिचा USP, हे सगळ्यांची वनरूप इन्फॉर्मेशन म्हणजे झी 24 तास ऑन द रोड्स अ शो। सो लेट्स स्टार्ट अवर जर्नी ऑन द रोड्स। आजच्या शो मध्ये आपण पाहणार आहोत फियाटची अव्हेंचुरा। हेल्मेट कोणत्या क्वालिटीचं वापरावं आणि आपल्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात आमच्या एक्सपर्ट कडून। अव्हेंचुरा फियाटच्या पिंटो सारखी दिसणारी आगळीवेगळी फीचर्स असलेली कंटेम्पररी अर्बन व्हेकल। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांना ऑफरोड गाडी चालवायला आवडते त्यांच्यासाठी उत्तम असा ऑप्शन। चला तर मग घेऊयात फियाटच्या अव्हेंचुराची एक रोड टेस्ट। नमस्कार, आज माझ्यासोबत आहे फियाटची नवीन अव्हेंचुरा। तुम्ही जशी नुसती सरळ बघितलीत ना तर ती फियाट पुंटोच आहे असंच वाटतं, ते इवो पुंटो, नवीन पुंटो। पण तुम्ही तिला ब्रॉडसाईड बघा, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की पाठीमागच्या हॅचवरती बाहेरून स्पेअर व्हील लावलेलं आहे, ब्रॅकेट सकट, कव्हर सकट। म्हणजे काय, गाडी दिसायला पुंटोपेक्षा नक्कीच निराळी आहे। आणि फियाटचं असं म्हणणं आहे की नुसती दिसायला निराळी नाही, चालायला पण निराळी आहे। म्हणजे काय, तर रोड क्लिअरन्स वाढवलाय, 205 mm केलेलं आहे, मोठी 16 इंच चाकं आहेत वगैरे वगैरे। थोडक्यात त्यांचं असं म्हणणं आहे की ही गाडी घेऊन तुम्ही शहरात वापरू शकताच, पण बाहेर गावी नेऊन रस्ता सोडून खाच खळग्यातनं दगडागोट्यातनं सुद्धा जाऊ शकता। ती खरंच जाऊ शकते की नाही आणि तिची परफॉर्मन्स लेवल काय आहे हे जोपर्यंत मी चालवत नाही तोपर्यंत त्याच्यावर मी भाष्य करणार नाही। तर मला असं वाटतं की आपण चालूनच बघून ठरवू ना। नमस्कार मंडळी, प्रश्न काय की मी आता फियाटच्या कंटेम्पररी अर्बन व्हेकलच्या ड्रायव्हिंग सीटवरती आहे। एक गोष्ट विसरू नका, ही फियाट पुंटोची सुधारून वाढवलेली आवृत्ती आहे आणि त्या फियाट पुंटोप्रमाणेच ही गाडी ड्रायव्हिंग सीटवरती बसल्यानंतर एक प्रकारचं प्लेजरेबल एक्सपिरियन्स देते, याच्यात वादच नाही। 2 टोन डॅशबोर्ड, चांगलं इन्स्ट्रुमेंटेशन, उत्तम शिवलेल्या सीट्स, व्यवस्थित कॉन्टूर केलेला, कुशनिंग पुरेसं, म्हणजे बसायची जागा अतिशय कम्फर्टेबल आहे। गाडीची राईड क्वालिटी उत्तम आहे, हँडलिंग उत्तम आहे, स्टिअरिंग फीडबॅक उत्तम आहे। एकंदरीत गाडी चालवण्याचा जो अनुभव असतो ना तो अतिशय छान आहे। तुम्ही म्हणाल मग काही खटकण्यासारखं काय आहे? 2 गोष्टी आहेत। एक गोष्ट लक्षात ठेवा, ही गाडी इमोशन मॉडेल पुंटोपेक्षा 60 किलो वजनाने जास्त आहे। 1250 किलो आहे पुंटो, इवो इमोशन 1190 किलो असते। तुम्ही मला सांगा, 60 किलो जास्त गाडीमध्ये आहेत म्हणजे एक मनुष्य कायम एक्स्ट्रा गाडीत जास्त बसलेला आहे। म्हणजे त्याचा गैरफायदा काय, तर एक तर तुमचं कन्झम्पशन मार खाणार आणि पिकअप मार खाणार। त्याचप्रमाणे हिचं कन्झम्पशन 1-1.5 किलोमीटरनी इवो पुंटोपेक्षा कमी आहे। आणि एक गोष्ट तुम्ही म्हणाल की 90 हॉर्स पॉवरचं काय, इवो पुंटोमध्ये सुद्धा ते 90 हॉर्स पॉवर यायला खूप वेळ लागतो, कारण पॉवर 2500 RPM नंतर येते। त्याचप्रमाणे ह्या गाडीमध्ये तेच होतंय, पॉवर 2500 RPM नंतर आल्यानंतर वेळ लागतो आणि लो स्पीडमधून निघताना त्याचा फरक नक्कीच जाणवतो। ओव्हरऑल गाडी उत्तम आहे। मंडळी, ही गाडी मी आज दिवसभर दामटली आणि मी तुम्हाला सांगू का की ते जे ह्या गाडीबद्दल बोलतात ना ते बहुतांशी खरं आहे। म्हणजे गाडी दिसायला अप्रतिम आहे, याच्यात शंकाच नाही। म्हणजे पुढच्या बंपरचं क्लॅडिंग, मागच्या बंपरचं क्लॅडिंग, साईड्सचं क्लॅडिंग, म्हणजे ज्याला क्रॉसओव्हर करता जे काय दाखवायचं आहे ते सगळं या गाडीमध्ये परफेक्ट केलेलं आहे। आणि एक गोष्ट विसरू नका की 16 इंची चाकं जी दाखवली आहेत, 205/55 R16 हा टायर साईज, त्याचं काम तंतोतंत पुरं पाडतो। ह्या 16 इंच चाकामुळे आणि सस्पेन्शन थोडंसं उंच केल्यामुळे 205 मिलीमीटरचा क्लिअरन्स तुम्हाला मिळतो। आणि मी ही गाडी मगाशी तुम्ही बघितलं असेल की गवतातून आणि ऑफरोड जिथे रस्ताच नाही तिथे पुष्कळ दामटली आणि ते काम ही गाडी व्यवस्थित करते। आणि एक गोष्ट, हे जे 2 रॅक्स आहेत ना वरचे, रूफ रॅक, हे इतके फंक्शनल आहेत की त्याच्यात तुम्ही काहीही ठेवू शकता। 2 सायकली ठेवायच्यात का तुम्ही ठेवू शकता,
बोटिंग तुम्ही करत असाल तर बोट ठेवू शकता का? ठेवू शकता. मला वाटतं भारतामध्ये फार थोड्या गाड्या अशा आहेत की ज्यांचा बिल्ट इन फंक्शनल कॅरियर रूफ कॅरियर मिळतं की ज्याच्यामध्ये तुम्ही ह्या गोष्टी करू शकता आणि ह्या ॲव्हेंचुरामध्ये ते तंतोतंत होऊ शकतं. दुसरी गोष्ट, हे जे पाठीमागे लावलेलं जे स्पेअर व्हील आहे ना, तिला एक निराळाच लुक देतं आणि बाकीच्या गाड्यांपासून ती निराळी समजून घेण्याकरता ऑब्व्हियस आहे. म्हणजे टेल लॅम्प जरी दाखवले या गाडीचे विथ दॅट व्हील, तुम्ही सांगू शकता की ॲव्हेंचुराचं आणि दुसरं काही असू शकत नाही. ओव्हरऑल गाडी अप्रतिम आहे, चालवायला अतिशय मजा येते. रस्ते सोडून जायची मुभा ह्याच्यामध्ये आहे. मंडळी, अशी आहे आपली ही फिएट ॲव्हेंचुरा कंटेम्पररी अर्बन व्हेकल. खरं सांगू का, तुम्हाला नॉर्मल रस्ता सोडून खास खडकाच्या रस्त्याने माळांनी आणि डोंगरातने फिरायची इच्छा असेल ना, तर ही गाडी नक्की तुम्हाला घेऊन जाईल. 205 मिलीमीटर क्लिअरन्स हा काही थोडा नाही, गाडीची कपॅसिटी आहे. प्रश्न एवढाच आहे, आणि विसरू नका तुम्ही ते, की हिला 4 व्हील ड्राईव्ह ॲबिलिटी नाही. तुम्ही म्हणाल की मी चिखलात जाऊन आणि अशा ठिकाणी जातो की आता 4 व्हील ड्राईव्हची जरूर आहे, ते शक्य नाही. पण नॉर्मल रस्ता सोडून खास खळग्यातनं आणि डोंगरातून आणि माळातून अगदी आरामात जाते, काहीही प्रॉब्लेम नाही. एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे, ती अशी की टॉप एंड ॲव्हेंचुरा किंमत 9.5 लाख रुपये घरी इस्तवर पुण्यामध्ये. म्हणजे काय झालं की अजून 1 लाख रुपये जर तुम्ही दिलेत तर प्रॉपर एसयूव्ही मिळते. मग तुम्हाला प्रॉपर एसयूव्ही वापरायची का ही कंटेम्पररी अर्बन व्हेकल वापरायची, कारण ती फारच छान दिसते. सगळ्या एसयूव्ही इतक्या छान दिसत नाही, ते तुम्ही ठरवायचंय. पण मी एका वाक्यात म्हणू शकतो की फियाट कडून हे आणखीन एक उत्तम व्हेकल बाजारात आलेलं आहे. हेल्मेटचा वापर का करावा याबाबत आम्ही तुम्हाला मार्गदर्शन केलंच आहे. मात्र हेल्मेटचा दर्जा काय असावा आणि आपल्या सेफ्टीसाठी हेल्मेट कसं निवडावं याबाबत तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत आमचे एक्सपर्ट दिलीप देसाई. हेल्मेट कसं असावं? एक हेल्मेट आहे फुल फेस हेल्मेट, की जे हनवटीच्या खालपर्यंत असतं. तुमच्या संपूर्ण तोंडाला त्याचं प्रोटेक्शन असतं आणि हेल्मेट आयडियली असंच असावं. एक तऱ्हेचं हेल्मेट आपण पाहू. ते हेल्मेट म्हणजे ओपन फेस हेल्मेट, की ज्याला तुमच्या हनवटीच्या खालपर्यंत प्रोटेक्शन नाही. हे हेल्मेट घालून जर तुम्ही तोंडावरती पडलात तर तुम्हाला अतिशय लागू शकतं. ह्याच्यात सांगायला निराळं काही कोणी नको आहे. हेल्मेट घालून जर तुम्ही तोंडावरती पडलात तर तुम्हाला अतिशय लागू शकतं. ह्याच्यात सांगायला निराळं काही कोणी नको आहे. प्रश्न असा उद्भवतो की हेल्मेट मग शेवटी घ्यावं कसं? तर हेल्मेट नेहमी फुल फेस घ्यावं, ISI मार्कवालं घ्यावं, पट्टा लावायला विसरू नये. आणि एक गोष्ट परत सांगतो की 80,000 रुपयाची मोटरसायकल घेताना 1,000-2,000 रुपयाचं हेल्मेट घ्यायला काहीच हरकत नाही. आलं लक्षात? आणि एक प्रश्न, बरीच लोक असं दिसतं की वरती असं टोपीवरचं हेल्मेट घालून जातात की जे बांधकामावर वापरलं जातं की वरून पडलेल्या विटा डोक्यात पडू नयेत म्हणून. त्या हेल्मेटचा मोटरसायकलवरती 2 चाकी वाहनावरती काहीही उपयोग नाही. ते मानसिक समाधान झालं की मी हेल्मेट घातलं, त्याचा 0 उपयोग असतो. कृपया ते घालण्याचे टाळावे. फुलफेस हेल्मेटला पर्याय नाही.
युअर क्वेरीज. आमच्या काही व्ह्युअर्सने आम्हाला काही प्रश्न पाठवलेत आणि त्यांच्या क्वेरीजना आमचे एक्सपर्ट दिलीप देसाई यांनी दिलेली सोल्युशन. सो लेट्स वॉन्ट टू द क्वेरीज. चिपळूणहून अनिल घाटपांडे यांचा प्रश्न आहे. माझ्या मारुती स्विफ्टचं वायरिंग उंदरांनी कुरतडलेलं आहे. गाडी डीलरकडे दिलेली आहे, मात्र हे टाळण्यासाठी काय करावं? आठवणे साहेब, तुम्हाला खरं सांगू, उंदीर हा एक प्राणी असा आहे ना की जे खायचं नाही ते सुद्धा कुरतडून ठेवतो. मग तो वायरिंग कुरतडेल, त्यातलं अॅल्युमिनियम किंवा कॉपरचं वायरी तोडेल, प्लास्टिक कुरतडतो, सगळं कुरतडतो. मग तुम्ही म्हणाला, अहो त्या उंदराला माझीच गाडी काय मिळाली? तुम्ही गाडीमध्ये बसून खाता का? तुम्ही भजी वडे वगैरे राहिलेले गाडीत ठेवता का? त्याचे कागद ठेवता का? त्या वासाने उंदीर येऊ शकतो. गाडीमध्ये खायचं नाही, खाऊन झाल्यावरती साफ करायची. रात्री जेव्हा गाडी पार्क होते तेव्हा काचा व्यवस्थित बंद पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट, बॉनेटमध्ये केमिस्ट कडून घेऊन रॅट किलचे छोटे चौकोन मिळतात. एक 2-3 इंजिन कंपार्टमेंटमध्ये ठेवून इंजिन बंद करून टाका, कोपऱ्यात ठेवून द्या, उंदीर येणार नाही. अहमदनगरहून गिरीश भोसले यांचा प्रश्न आहे. माझ्या जुन्या सेंट्रो गाडीचे दिवे फारच कमकुवत झालेले आहेत. रात्री आणि पावसात काहीच दिसत नाही. शिरीष कुमार, एक गोष्ट लक्षात ठेवा की इतक्या जुन्या गाडीमध्ये हेडलाईटचे रिफ्लेक्टर सुद्धा खराब होऊ शकतात, बल्ब जुने होऊ शकतात. माझं तुम्हाला असं सजेशन आहे की तुम्ही इलेक्ट्रिकल ऍक्सेसरीज विकणाऱ्या माणसाकडे जा, चांगल्या क्वालिटीचे 2 नवीन बल्ब घ्या आणि रिले घेऊन ते त्याच्यामध्ये लावून टाका. रिले सकट दिवे आपोआप प्रखर होतील, तुम्हाला दिसेल. यातून सुद्धा रस्ता न दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुम्हाला आणि एक गोष्ट सांगू का, आजकालच्या सर्व नवीन तरतरेच्या मॉडेल्समध्ये हेडलाईटचे शेप चित्रविचित्र असतात. आणि लक्षात ठेवा, फिजिक्सच्या नियमाप्रमाणे हेडलाईट गोल किंवा जास्तीत जास्त चौकोनी ह्याच्या पलीकडे असेल तर तो जो झोत जातो तो व्यवस्थित जात नाही आणि दिसत नाही. जेणेकरून आजकालच्या मार्केटमध्ये 95% गाड्यांचे दिवे सबस्टँडर्ड असतात. लक्षात आलंय? पण तुम्ही हे नक्की करा, बल्ब बदला आणि रिले लावून घ्या, रस्ता दिसेल असं मला वाटतं. नागपूरहून मीना वाटवे यांचा प्रश्न आहे. ऑटोमॅटिक गिअरची गाडी घ्यावी का? मोडल्यास रिपेअरिंग करून मिळेल का? मीराताई, मी तुम्हाला खरं सांगू, आज गावामध्ये जो काही ट्रॅफिक असतो ना ते वापरायला ऑटोमॅटिक सारखी गाडी नाही. तुम्ही जरूर घ्या. तुम्ही म्हणा पण अहो मोडल्यावर काय? मी तुम्हाला खरं सांगू, त्या गाडीला क्लच पण नसतो, गिअर बदलायचे पण नाहीत. ते इंजिन आणि म्हणजे थोडक्यात गाडीतला कम्प्युटर वगैरे असं ते निभावून नेतं. तुम्हाला फक्त ऍक्सिलेटर आणि ब्रेक वापरायचा आणि तुमच्या क्लचवर काहीच कंट्रोल नसल्यामुळे तो खराब व्हायचा प्रश्नच येत नाही. क्लचवाली गाडी असेल तर लोक क्लचवर बाय ठेवून तो जाळून टाकतात. इथे तो स्कोप नाही. गाडी उत्तमच चालणार, गिअरबॉक्सला काही होणार नाही. तुम्ही जे म्हणता की मोडल्यावरती फार खर्च येईल का? अहो मोडतच नाही, मोडायला स्कोपच नाही. तुम्ही मोडायचं म्हणलं तरी मोडणार नाही. आणि आजकाल वाईट क्वालिटीच्या गाड्या कोणी बनवत नाही. तर तुम्ही जरूर ऑटोमॅटिक गाडी घ्या, लहान आणि सुखात राहा आणि मजा आप ले लेंगे. गाडी सिटी में चलाने का बिलकुल. पुण्याहून अमित साळुंके यांचा प्रश्न आहे. माझ्या मारुती स्विफ्ट गाडीमध्ये इंजिन कुलंट कमी झालेलं आहे, पाणी घालावं का? कुलंटचं महत्व काय आहे? अमितजी, प्रश्न असा आहे की कुलंट म्हणजे काय? कुलंट म्हणजे पाण्यामध्ये ऍडिटिव्ह घातलेलं असतं, युज्युअली एथिलीन ग्लायकॉल, ज्यांनी पाण्याचा उकलन बिंदू वाढलेला असतो म्हणजे बॉइलिंग पॉइंट. थोडक्यात म्हणजे इंजिनमधला जो पाण्याचा भाग आहे तो गरम झाल्यावरती बाष्पीभवन होऊन वाफ होऊन कमी होऊ नये म्हणून घातलेला असतो. तुमच्या गाडीतलं कुलंट कमी झालं ह्याचा अर्थ कुठेतरी लिकेज आहे, ते तुम्ही बघून घ्या. पण इमर्जन्सी करता पाणी घालायला काहीच हरकत नाही. म्हणजे 7 कूलिंग सिस्टीममध्ये कुलंट असताना तुम्ही त्याच्यामध्ये कपभर पाणी घातलं तर त्याने काही फरक पडत नाही. पण फार कमी असेल तर मात्र बाजारातनं कुलंट घेऊन घाला. कुलंट असण्याने बॉइलिंग पॉइंट वाढल्यामुळे इव्हॅपरेशन लॉसेस होत नाहीत की जे पूर्वी पाण्यामध्ये होत असत. मुंबईहून सागर साने यांचा प्रश्न आहे. माझ्या सेंट्रो गाडीवर कबुतरांच्या घाणीचे डाग पडलेले आहेत. हे डाग धुवून आणि पॉलिश करून सुद्धा जात नाहीत, काय करावं? काय माहितीये का, पक्ष्यांची जी घाण असते ज्याला आपण विष्ठा म्हणतो त्याच्यामध्ये ऍसिडिक भाग खूप असतो आणि हा ऍसिडिक भाग रंगावर पडल्यानंतर
रंगावरती तर त्याचे डाग पडतातच, पण रंगातून आतमध्ये जाऊन रंगाच्या खाली जे अस्तर असतं ना तिथपर्यंत हे डाग जातात की जे तुम्हाला पॉलिश करून काढता येत नाही. त्याला उत्तम उपाय असा आहे की घाण केल्याबरोबर लगेच धुवून टाकलं तर ते निघून जातं. नाही तेवढा भाग रंगवून घेणे ह्याला पर्याय नाही. तुम्ही ती केलेली घाण जर ओव्हरनाईट सोडलीत आणि फार काळ सोडली तर नक्कीच डाग पडतात जे कधीही निघत नाही. आय होप दिस कार जर्नी इज रिअली एन्जॉयबल फॉर यू. नेक्स्ट वीकेंडलाही आपली कार जर्नी अशीच सुरू राहणार आहे. मात्र त्याचबरोबर तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील तर ते आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं आमच्या एक्सपर्टकडे आहेतच. तो आजची कार जर्नी इथेच थांबूयात. बाय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.